एक दादा आहेत जे मला खूप आधीपासून फॉलो करतात आणि त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही जर्मनीला बसले आहे, पण आपला जो इथे महाराष्ट्रामध्ये जरांगे पाटलांचा विषय चाललाय, म्हणजे मराठा समाजाचा जो आरक्षणाचा विषय चाललाय, त्यावर काहीतरी बोला. तर मी त्याला ऍक्च्युली एवढंच रिप्लाय केला, तसं तर ॲज अ मराठी कंटेंट क्रिएटर या वाहत्या गंग्यामध्ये हात धुवून घ्यायला खूप सोपं आहे. बिकॉज एक रील टाकली या ट्रेंडिंग टॉपिकवरती तर व्ह्यूजच व्ह्यू. बट विषय कसा आहे, मला पर्सनली असं वाटतं की जेवढे पण बांधव यामध्ये इन्व्हॉल्व आहेत आणि ज्यांनी ज्यांनी या कार्याला हेल्प केली आहेत, नॉट ओन्ली मराठा समाज, जे कोणी लोक या गोष्टीमध्ये हेल्प करतायत, तर त्यांची जेवढी पण मेहनत आहे ती आपल्या एका चुकीच्या व्याख्येमुळे वाया नको जायला. म्हणून मी या विषयावरती रील पण नाही बनवला आणि व्हिडिओ पण नाही बनवला. कारण की व्हिडिओ बनवून बोलणं सोपं आहे, पण ते तिथे ऍक्च्युली जो आहे, ज्यांनी ऍक्च्युली एवढी मेहनत घेतली, त्यांना खरं माहिती आहे की किती अवघड आहे ही सगळी गोष्टी. बट आज सगळं मान्य झाल्यावरती मी म्हटलं की आज एक व्हिडिओ बनवला पाहिजे. खूप जणांना हा गैरसमज आहे की हा मराठा समाज वर्सेस बाकीचे समाज असा लढा आहे. बट वाईट फक्त या गोष्टीचं वाटतं की जे लोक खरंच डिझर्व करतात वरती जाण्याचं, एज्युकेशन असो किंवा जॉब असो, कोणत्या पण फील्डमध्ये ते योग्य आहेत वरती जाण्यासाठी, बट ओनली बिकॉज ऑफ कास्ट ते मागे राहतात. तुम्ही म्हणाल की मी जर्मनीला बसलोय आणि आम्हाला इथं कशाला सांगतोय, पण मी तुम्हाला एक किस्सा सांगतो. माझा एक मित्र होता जो ओपन कास्टमध्ये होता. त्यांनी 2 ते 3 वर्ष MPSCची जवळपास तयारी केली होती आणि फक्त काही मार्कांवरनं त्याची एक्झाम क्रॅक नव्हती झाली. आणि मित्र म्हणून नाही बोलत आहे, पण विश्वास करा, तो खरंच डिझर्व करत होता. एखाद्या मार्कावरनं जेव्हा त्याची एक्झाम क्रॅक नाही झाली, तेव्हा ते वर्ष जेव्हा त्याचं वाया गेलं, तेव्हा खरंच वाईट वाटतं. ते म्हणतात ना, ज्याची जळती त्यालाच कळती, तशातला तो प्रकार आहे. हा व्हिडिओ बघून तुम्ही मला कमेंटमध्ये शिव्या द्या किंवा मला अनफॉलो करा, हे तुमच्यावरती आहे. पण जो डिझर्व करतो ना, त्याला ते भेटायलाच पाहिजे. जरांगे पाटील साहेब आणि आपले सगळे लोक जे यामध्ये इन्व्हॉल्व होते आणि महाराष्ट्र सरकार यांचं मी अभिनंदन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.